आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू सुद्धा या दीक्षाभूमीवर आले होते। त्यांनी पाहणी सुद्धा केली आहे दीक्षाभूमीची, इथे काय दुर्दशा झाली आहे। आपल्यासमोर विजयभाऊ सुद्धा आहे, ते सांगणार। विजयभाऊ, आपलं पहिले तिथे सांगा, इथे येण्याचं डॉक्टर बाबासाहेब यांचे नातू आले, त्यांनी पाहणी केली, त्यांनी काय म्हटलं सर? भीमरावसाहेब आंबेडकर बौद्ध महासभा कार्यकारी अध्यक्ष या नागपूर नगरामध्ये आल्यानंतर त्यांनी प्रथमतः या शहराचे कलेक्टर यांच्याकडे जाऊन तिथे जे आहे त्यांना सांगितलं की आम्ही 1960चा दीक्षाभूमी या परिसराचा पूर्ण पुरावा आम्ही देतो, त्यावरती जे आहे ही जागा तुम्ही आताचे जे ट्रस्टी आहे त्यांच्याकडनं काढून ती बौद्ध महासभेच्या सुपूर्द करावं, अशा प्रकारचं या शहराच्या कलेक्टर यांना सांगितलं गेलं। त्याचप्रमाणे कलेक्टर साहेबांना असेही सांगण्यात आलं की जी काही जमीन खोदकाम करण्यात आलेली आहे ती जमीन जशीच्या तशी एका विशिष्ट वेळेमध्ये 14 ऑक्टोबर धम्मचक्र प्रवर्तक दिनाच्या अगोदर 1 महिना अगोदर म्हणजे आम्हाला परत पाहिजे। ऑगस्ट महिन्यामध्ये आम्हाला आमची परत ती जशीच्या तशी जी आहे पूर्ववत समतल करण्यात यावी, अशा प्रकारची मागणी कलेक्टर साहेबांना सुद्धा भीमराव साहेब आंबेडकरांनी केली। त्यानंतर भीमराव साहेब आंबेडकर समाज कल्याण ऑफिसला आले। समाज कल्याणचे जे काही अधिकारी आहेत माननीय सिद्धार्थ गायकवाड साहेब यांच्यासोबत सुद्धा बातचीत केल्यानंतर, चर्चा केल्यानंतर त्यांना सुद्धा सांगण्यात आलं की जे काही अलीकडे बांधकाम थांबवण्यात आलेलं आहे ती जमीन पूर्ववत करण्यासाठी जोपर्यंत करत नाही, जी जमीन समतल करण्यात येत नाही तोपर्यंत कुठलाही पैशाचा ओघ जे आहे तुम्ही थांबवण्यात यावा, अशा प्रकारची जी आहे समाज कल्याणला सुद्धा जे आहे विनंती करण्यात आली। त्यानंतर भीमराव साहेब आंबेडकरांनी दीक्षाभूमीला भेट दिली आणि दीक्षाभूमीवरती संपूर्ण खोदकामाचं निरीक्षण करून अतिशय दुःख झालं त्यांना। ज्या पवित्र दीक्षाभूमीवरती बाबासाहेब आंबेडकरांच्या या पदपर्शानी पावन झालेली ही दीक्षाभूमी अशी खोदल्या गेली, याचं दुःख भीमराव साहेब आंबेडकरांना पाहावयासे झालं नाही। जे दुःख आंबेडकरी अनुयायांना झालं तेच दुःख भीमराव साहेब आंबेडकरांना आज आम्ही त्यांच्या चेहऱ्यावरून आम्हाला जे दिसलं। त्यांनी सर्व बिवारा खोदकामाचा घेतल्यानंतर मुख्य स्तूपावरून संपूर्ण आंबेडकरी अनुयायांना आवाहन केलं की या दीक्षाभूमीवरील जे काही खोदकाम आहे, जे गड्डे आहे ते त्वरित बुजवण्यात यावे आणि जे सौंदर्यीकरणाचा जो आराखडा आहे, सौंदर्यीकरणाचा आराखडा GR शासन व्यवस्थेने पुन्हा जे आहे जाहीर करावा आणि तो लोकांसमोर ठेवल्यानंतरच या सौंदर्यीकरणाचा काम हाताशी शासन व्यवस्थेने और स्मारक समितीने करावं। त्याचप्रमाणे जी स्मारक समिती आहे, स्मारक समितीचा कार्यकाल चुकीचा राहिलेला आहे, योग्य निर्णय स्मारक समिती घेऊ शकत नाही आहे, ती वेड्यात निघालेली आहे, असल्या प्रकारचं जे आहे त्यांनी वक्तव्य केलं। ही मनुवादी व्यवस्थेची स्मारक समिती आहे अशाही प्रकारचे त्यांनी जे आहे मेन्शन केलं, उल्लेख केला आणि ही स्मारक समिती लवकरात लवकर बरखास्त करण्यात यावी अशा प्रकारचं भीमराव साहेब आंबेडकर, बाबासाहेब आंबेडकरांच्या नातू यांनी मेन्शन केलं। आणि मी पण या संपूर्ण आंबेडकरी जनतेला आवाहन करतो, जेव्हा जेव्हा आम्ही आवाज देऊ, ज्या अन्याय जिथे जिथे होते तेव्हा आम्ही जेव्हा तुम्हाला हाक मारू तेव्हा तुम्ही एका आवाजात याल,
एवढा मला ग्वाही आहे. मला आश्वासत वाटते की तुम्ही तेवढे तयार आहात. आजही क्रांती करायला तुम्ही तयार आहात. मी तुमचे सर्वांचे धन्यवाद मानतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत. परिचय नाव देताना सांगा की आज आले होते याच्या निमित्त हे कमिटी बदलण्यासाठी तुम्ही किती मोठा लढा करणार आहात? मी विजय पाटील, दक्षिण विधानसभा, नागपूर. हे जर स्मारक समिती आणि जे काही बांधकाम तर थांबणार आहेच, निर्णय घेतलेला आहे. आणि जर बांधकाम आता तर होणार नाहीच, अन्यथा जर झालं तर हे फक्त 10,000 होते, 10 लाखही येऊ शकेल एवढं लक्षात घ्यावं. म्हणून त्याचप्रमाणे जे काही आंदोलकावरती गुन्हे दाखल करण्यात आले, जे अहिंसेच्या मार्गातून, बाबासाहेबांनी सांगितलेल्या मार्गातून, अहिंसेच्या मार्गातून ज्यांनी आंदोलन केलं, कुठलेही गटतटाचे व्यक्ती नसून ते एक अनुयायी म्हणून ज्यांनी आंदोलन उभं केलं, त्या प्रमुख आंदोलकावरती जे गुन्हे दाखल केले, चुकीचे गुन्हे दाखल केले, आयडेंटिफाय न करता गुन्हे दाखल केले, हे जे आहे चुकीचं षडयंत्र आहे. हे एक प्रकारचे जे आहे षडयंत्र आहे आणि हे आम्हाला मान्य नाही. आणि हे गुन्हे मागे घ्यावे, अन्यथा मागे घेण्यात आले नाही तर जनता पुन्हा जे आहे यापेक्षा मोठं आंदोलन करेल, एवढं मी जे आहे अलीकडे सांगतो आहे. आज डॉक्टर